आणि आता एक धक्कादायक बातमी केरळच्या वायनाडमधून। केरळातील वायनाडमध्ये भूस्खलन झाल्याची घटना घडली। या दुर्घटनेत 49 जणांचा मृत्यू झाला। तसंच यामध्ये अनेक जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। सध्या या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे, मात्र मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत। त्यामुळे मोठं आव्हान जवानांसमोर आहे। तसंच काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी देखील दुर्घटनेवर शोक व्यक्त केला। दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान सहाय्यता निधीकडून 2 लाखांची मदत जाहीर झाली आहे, तर जखमींना 50,000 मदत जाहीर करण्यात आली आहे। दरम्यान वायनाड दुर्घटनेवर अधिक माहिती जाणून घेत मयुरेश प्रभुणेंकडून या दुर्घटनेमागचं नेमकं कारण काय आहे हे देखील ते आपल्याला सांगणारच आहेत। दरम्यान काय नेमकं घडलंय मयुरेश या वायनाडमध्ये? केरळच्या वायनाडमधील मेप्पाडी, चुरलमला, मुंडकाई या भागांमध्ये अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यात। काल सकाळपासूनच या भागामध्ये पावसाची संततधार सुरू होती आणि मध्यरात्रीनंतर पावसाचं प्रमाण एकाएकी वाढलं। आयएमडीकडून मिळालेल्या माहितीनुसार या भागांमध्ये 250 ते 300 मिलीमीटर पाऊस झालाय आणि यापैकी बहुतांश पाऊस हा पहाटेच्या वेळामध्ये झालेला आहे। हा संपूर्ण भाग हा हिल स्टेशनचा आहे वायनाडच्या, आणि तुलना करायची झाली महाबळेश्वरशी तर महाबळेश्वरच्या भागामध्ये जशी अनेक लहान गावं आहेत त्याच प्रकारे या वायनाडच्या परिसरामधल्या गावांवर या दरडी कोसळलेल्या आहेत। या प्रामुख्याने मडफ्लो प्रकारच्या दरडी आहेत आणि अशा दरडी खूप कमी वेळामध्ये जास्त पाऊस झाल्यानंतर कोसळत असतात। या भागामधल्या ज्या टेकड्या आहेत त्या टेकड्यांच्या मातीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं आणि त्याचा चिखल उताराच्या दिशेने वाहत येऊन या दरडी कोसळलेल्या आहेत। ज्या गावांवर या दरडी कोसळल्या तिथले काही मृतदेह अगदी घाट माथ्यावरून खाली वाहत जाऊन अगदी किनारपट्टीच्या भागामधल्या नद्यांमध्ये सुद्धा सापडले। तेवढी मोठी या दरडीची व्याप्ती आहे। नक्कीच, पण मयुरेश, ही जी दुर्घटना घडलेली आहे या दुर्घटनेमागचं नेमकं कारण काय आहे? संपूर्ण पश्चिम घाट हेच दरड प्रवण क्षेत्र आहे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे जसं आपण जाऊ म्हणजे महाराष्ट्रापासून केरळपर्यंत तर दरडींचं प्रमाण वाढत जातं। जर केरळमध्ये आपण प्रामुख्याने बघितलं तर केरळ आणि कर्नाटकचा काही भाग, तर या भागांमध्ये डोंगरांमध्ये मातीचं प्रमाण खूप जास्त आहे आणि अशा भागांमध्ये जेव्हा कमी वेळामध्ये जास्त पाऊस होतो तर तिथे त्या मातीमध्ये अगदी खोलपर्यंत पाणी मुरतं आणि त्याचा भार सहन न झाल्यामुळे ते उताराच्या दिशेने वाहत येतं। याआधी सुद्धा वायनाड परिसरामध्ये अशा दरडी कोसळलेल्या आहेत ज्याला मडफ्लो म्हणतात आणि मडफ्लोमध्ये अगदी झाडांपासून ते दगड, माती, चिखल सगळं उताराच्या दिशेने वाहत येतं आणि त्याच्या वाटेत येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना घेऊन ते पुढे सरकतं आणि याचा जोर खूप जास्त असतो। आता अशामध्ये जेव्हा दरड एखाद्या डोंगरामध्ये कोसळते तर तेव्हापासून तिथपासून लांब असलेल्या क्षेत्रावर सुद्धा त्याचा प्रभाव पडत असतो। तर याच प्रकारची दरड आता वायनाड परिसरामध्ये कोसळल्याचं आपल्याला दिसून येतंय। मयुरेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।